मुंबईच्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे। काल सकाळी 10 वाजता ही विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती। 24 तास उलटलेले आहेत, मात्र अद्यापही लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाहीये। विसर्जन मिरवणूक संपन्न झालेली आहे, मात्र विसर्जन अद्याप झालेलं नाही। तराफ्यात लालबागचे राजा बसलेले आहे। काही तांत्रिक बिघाडामुळे जी यावर्षी आधुनिक तराफा आणण्यात आलेला आहे, त्यातील तांत्रिक बिघाडांमुळे उशीर झालेला आहे विसर्जनाला। तर आता दुसरा पर्याय अवलंबण्यात येतोय। पारंपरिक आधीच्या पद्धतीनुसार आधीच्या तराफ्यात बसून लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल, राजाला निरोप दिला जाईल असं बोललं जातंय। तर राजाची ही शाही मिरवणूक गिरगाव चौपाटीपर्यंत काही वेळापूर्वी आली। त्यानंतर राजाला तराफ्यात ठेवण्यात आलं। चौपाटीवर आल्यानंतर लालबागच्या राजाला विशेष तराफ्यातून समुद्रात नेण्यात येत होतं, मात्र या आधुनिक तराफ्यात काही तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे आता या विसर्जनाला उशीर होत असल्याचं कळतंय। दरम्यान पुढील पर्यायांनुसार आता लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेण्यात येईल आणि लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांचा महासागर लोटलेला आहे। तर दुसरीकडे पुण्यातील मिरवणूक आहे। डीजेच्या तालावर पुण्यात तरुणाईनं ठेका धरलेला आहे। अजूनही बऱ्याच मंडळांचं मिरवणूक हे सुरूच आहे। ढोल ताशांच्या गजरात या मंडळाच्या मिरवणुका सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। मानाच्या गणपतींच्या महत्त्वाच्या गणपतींचे विसर्जन हे कालच झालं, मात्र इतर मोठ्या मूर्त्या आणि मंडळ यांच्या विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। 24 तास उलटून गेलेले आहे आणि ह्या विसर्जन मिरवणुका दोन्ही शहरातल्या अद्यापही सुरूच आहे, मात्र गर्दी कमी झालेली नाही। लालबागच्या राजाला यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत अधिक उशीर झालेला आहे, मात्र तरीही अद्यापही कोणत्याही भक्तानं गिरगाव चौपाटी सोडलेली नाही। गिरगाव चौपाटीवर तीच गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे गणपती बाप्पासाठीचं गणेश भक्तांचं हे प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे। तर इकडे पुण्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन झालं असलं, महत्त्वाच्या गणपतींचं विसर्जन झालं असलं, तरी इतर मोठे मंडळ आणि मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन बाकी आहे। मिरवणुकाही अद्यापही सुरू आहे। यापुढे किती वेळ लागू शकतो, पोलीस प्रशासन यात दखल घेऊन ह्या मिरवणुका लवकर पूर्ण कराव्यात अशा सूचना करणार का, याकडे लक्ष असेलच। मुंबई आणि पुण्यातील ह्या विसर्जन मिरवणुका आपण पाहतोय। 11 दिवसांच्या गणेशोत्सवानंतर काल गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात येतं। त्यानुसार ह्या मोठ्या मंडळांचे गणपती बाप्पा उत्सव मंडपाच्या बाहेर पडले, मात्र मिरवणुकींसाठी तब्बल 24 तास उलटून गेले। 24 तासांहूनही जास्त वेळ ह्या मिरवणुका सुरूच आहे। पुण्यातील मिरवणुकांना 9:30 वाजता सुरुवात झाली होती। पहिले मानाचे गणपती यांची मिरवणूक सुरू झाली आणि त्यानंतर एक एक करून महत्त्वाचे मंडळ, महत्त्वाचे गणपती बाप्पा या मिरवणुकीत सहभागी व्हायला सुरुवात झाली होती। धूम ऐकायला मिळते। डीजेचा दणदणाट आणि यात थिरकणारी तरुणाई। काल दिवसभर मात्र डीजेचा दणदणाट ऐकू आला नाही। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत सनईच्या सुरात या मिरवणुका चाललेल्या होत्या। आज सकाळपासून या मिरवणुकांमध्ये डीजेचा समावेश झालेला आहे आणि आता डीजेच्या तालावर
तरुणाई फिरकताना पाहायला मिळते। एक एक मंडळांचे गणपती बाप्पा हळूहळू पुढे चाललेले आहेत अलका चौकाकडे। या सर्व गणेश मिरवणुकीची वाटचाल सुरू आहे। तिथून पुढे मग विसर्जनाची तयारी होईल, आरती, त्यानंतर विसर्जन होईल। मात्र आता या सगळ्यांसाठी किती वेळ लागतो याचा अंदाज बांधण्यात येणं कठीण आहे, कारण अत्यंत धीम्या गतीनं पुण्यातल्या या मिरवणुका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। लवकरात लवकर या मिरवणुका संपन्न व्हाव्या यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचं कळतंय। त्यामुळे आता प्रशासनाकडून, पोलीस प्रशासनाकडून काही सूचना मंडळांना करण्यात येणार आहेत का, त्यानुसार हे विसर्जन किती वाजेपर्यंत संपन्न होईल याकडे आपलं लक्ष लागून आहे। मात्र सध्या आपण पाहतोय गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष। मुंबईत आणि पुण्यात या दोन्ही शहरात गणेशोत्सवाचं स्वरूप हे अत्यंत वेगळं आणि जल्लोषातलं आहे। राज्यभरात हा गणेशोत्सव साजरा होतो, नव्हे तर देशभरात गणेशोत्सव थाटात साजरा केला जातो। पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आणि पुण्यात, मुंबईत या ठिकाणी हा उत्सव याचं स्वरूप वेगळं असतं। अत्यंत मोठ्या स्वरूपात, मोठ्या प्रमाणात हे गणेशोत्सव साजरे केले जातात आणि गेल्या काही वर्षांपासून गणपती आगमनाच्या मिरवणुकी हाही एक वेगळा पायंडा पाडला गेलेला आहे। एक नवीन परंपरा पाडण्यात येते। त्यामुळे गणपतीचं आगमनही थाटामाटात वाजत गाजत होत असतं आणि विसर्जनही तेवढ्याच जल्लोषात थाटामाटात वाजत गाजत केलं जातं। त्याच थाटाची दृश्य आहे मुंबई आणि पुण्यातून। विशेष म्हणजे यावर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन हे फार उशिरानं होत असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर झालेला आहे। काही तांत्रिक कारणांमुळे हा उशीर झालेला आहे असं कळतंय। त्यामुळे कधीपर्यंत ही विसर्जन मिरवणूक संपेल तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आहे। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। गणेश भक्तांचा जनसागर आहेच, पण त्यासोबत सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। कोणतीही दुर्घटना घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यामुळे बंदोबस्त, सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत। सोबतच जीवरक्षक दलाचे जवान, पट्टीचे पोहणारे, मंडळाचे कार्यकर्ते यांचाही या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचं पाहायला मिळतंय। खोल समुद्रात लालबागच्या राजाला नेलं जाईल, त्यानंतर विसर्जन पार पडेल। मात्र या संपूर्ण प्रक्रियेला आता किती वेळ लागणार याबद्दलचं चित्र स्पष्ट झालेलं नाही। पुण्यातील विसर्जन मिरवणुकांचंही तेच चित्र आहे। किती वेळ या मिरवणुकांना लागणार आहे याबद्दल स्पष्टता नाहीये। आता पोलीस प्रशासनाच्या सूचनेनंतरच काय ते चित्र स्पष्ट होईल आणि कधीपर्यंत या मिरवणुका संपतात की पुण्याच्या मिरवणुका आपला आधीचा रेकॉर्ड मोडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तिकडे समुद्राच्या भरतीमुळे लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलेलं आहे। विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी येत असल्याचं कळतंय। त्यामुळे अशी अनेक कारणं या विसर्जनाला उशीर होण्याबाबतचे सांगण्यात येत आहे। अत्याधुनिक तराफा यावर्षी लालबागच्या राजासाठी सज्ज करण्यात आला होता। स्वयंचलित असा हा तराफा होता, ज्याला सुंदर फुलांनी सजवण्यात आलं होतं। मात्र या तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी निर्माण होत आहेत, काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत, अशी विविध कारणं सांगितली जात आहेत। तर समुद्राला भरती देखील आलेली आहे आणि अशा भरतीच्या काळात विसर्जन करणं हे आव्हानात्मक ठरतंय। त्यामुळेच यंदाच्या या विसर्जनाला उशीर होत असल्याचं
सांगण्यात येत आहे। गणपती बाप्पाचं आगमन, 10 दिवस मनोभावे पूजा, नंतर 11व्या दिवशी विसर्जन अशी परंपरा संपूर्ण देशभरात आजही जोपासली जाते। महाराष्ट्र राज्यात हा सण नव्हे तर आता राज्योत्सव आहे आणि या राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवरच मुंबई आणि पुण्यातील ही दोन दृश्य आपण पाहतो। विसर्जन मिरवणुका तासनतास चाललेल्या आहे, मात्र गणेश भक्तांचा उत्साह तोच आहे। पुन्हा मी जाणार आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। त्या गिरगाव चौपाटीवरून आपल्याला सकाळपासून अपडेट देत आहे। ज्योत्स्ना, सध्याची काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे? आपण बघतो प्रणिता की दरवर्षी सालाबाद प्रमाणे जे आहे ते लालबागच्या राजाचं मूर्तीचं विसर्जन जे आहे ते अगदी पारंपरिक पद्धतीने उत्साहात आणि मोठ्या दिमागदार जे मिरवणूक काढण्यात आली त्याच्यामध्ये झालं। यावर्षी सर्वात खासियत होती विसर्जनाला, ती म्हणजे अत्याधुनिक तराफा जो आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवगत असा तराफा जो आहे तो वापरण्यात येणार होता लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी। त्या तराफ्याचा फायदा असा झाला असता की मूर्तीचं विसर्जन जे आहे ते अगदी मूर्ती दृष्टीआड होईपर्यंत दिमागदार मूर्ती जी आहे ती आपल्याला गिरगाव चौपाटीवरून बघता येणार होती। त्याचबरोबर ह्या तराफ्यामुळे जे आहे, कारण हा तराफ्याला जी मोटर लावली होती ती स्वयंचलित होती, त्यामुळे गणेश भक्तांना लालबागच्या राजाला समुद्रामध्ये नेण्यासाठी जे थोडेफार कष्ट पडतात ते कष्ट कमी झाले असते आणि लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये जसा उत्साह असतो तोच उत्साह जो आहे तो आपल्याला विसर्जनाच्या वेळेस पाहायला मिळाला असता। मात्र आता जी आपण बघतो की विसर्जनाच्या वेळेस जो तराफा वापरण्यात येणार होता, जी मोटरचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवगत असलेला तराफा वापरण्यात येणार होता, त्याच्यामध्ये काहीसा जे आहे ते ऐन वेळी त्या तराफ्यामध्ये जे आहे ते मोटर व्यवस्थित चालली नाही। त्यामुळे अनेक प्रयत्न केले सार्वजनिक गणेश मंडळाकडनं, लालबाग राजाच्या मंडळाकडनं प्रयत्न केले गेले। तराफा चालवण्यासाठी जे काही विशेष प्रशिक्षण असलेली काही लोक आली होती त्यांच्याकडून सुद्धा हा तराफा जो आहे तो व्यवस्थित समुद्र किनाऱ्यापर्यंत आणण्यासाठी या समुद्राच्या आतमध्ये नेण्यासाठी तो तेवढा सक्षम नाही असा एक अंदाज आला आणि त्यामुळे प्रथा परंपरेप्रमाणे त्या अत्याधुनिक तराफ्यावरती गणेशाची मूर्ती, लालबाग राजाची मूर्ती न ठेवता परंपरेने चालत आलेल्या तराफ्यावरती लालबाग राजाची मूर्ती जी आहे ती परत शिफ्ट करण्यात आली आणि हा तराफा का व्यवस्थित चालू शकला नाही ते पाहण्यासाठी स्वतः अनंत अंबानी जे आहेत ते स्वतः जे आहेत ते या ठिकाणी अंबानी कुटुंबियातले सदस्य पोहोचले आणि मात्र हा तराफा गुजरातवरून आणला होता। तराफ्याची यापूर्वी पण सुद्धा जी आहे ती एक सराव करण्यात आला होता, मात्र ऐन वेळेला हा तराफा चालू शकला नाही व्यवस्थित। तो लालबाग राजाच्या मूर्तीचं वजन आणि त्याची उंची पेलवू शकणार नाही अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो गणेश मंडळाला आला आणि त्याचमुळे जे आहे ते पारंपरिक तराफा असलेल्या एक साधा तराफा जो स्वयंचलित नसतो, जो माणसांच्या प्रयत्नांनी जो चालू राहतो, त्या तराफ्यावरती लालबाग राजाच्या गणेशाची मूर्ती ठेवण्यात आली आणि गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी जे आहे लालबाग राजाची विसर्जन जे आहे ते करण्यात आलं। आपल्याला जे सध्या चित्रांमध्ये दिसतंय की व्हिडिओमध्ये जे दिसतंय की बऱ्यापैकी जवळपास 50% मूर्ती जी आहे ती समुद्रात जी आहे ती खाली पाण्यामध्ये गेलेली आहे, आणखीन 50% मूर्ती जी आहे ती वरती आहे। मात्र ही मूर्ती आपल्याला खोल समुद्रामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत लालबाग राजाचे, ते आतमध्ये घेऊन जातील आणि त्यानंतर राजाचं विसर्जन केलं जाईल। कारण मूर्ती मोठी असल्यामुळे आणि भरतीची वेळ जी आहे ती नजीक आल्यामुळे जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडनं, मुंबई पोलीस प्रशासनाकडनं लालबाग राजाच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत की भरतीच्या काही क्षणाआधीच लालबाग राजाचं विसर्जन झालं पाहिजे, कारण मूर्ती मोठी आहे। मोठ्या संख्येनं गणेश भक्त, मुंबई महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी, त्याचबरोबर कोस्टगार्डचे जवान, मुंबई पोलीस आणि गणेश मंडळ जे आहेत त्यांचे कार्यकर्ते मूर्तीच्या विसर्जनासाठी जे आहे समुद्रात उतरलेले असतात आणि अशा वेळेस जर भरती आली तर मात्र त्यांना आणखीन अडचण येऊ शकते आणि हीच अडचण जी आहे ती आणखीन वाढू नये। अगदी विघ्नहर्ता जो आहे त्याला आपण बाप्पाला आपल्या जे निरोप देतोय तो निरोप जो आहे तो अगदी सुख समृद्धीने व्हावा, अगदी कोणतीही अनुचित घटना न घडता व्हावा याच साठी जे आहे ते आपण बघतोय की लालबाग राजाच्या गणेश मूर्तीचं जे विसर्जन आहे ते भरतीच्या वेळेच्या आधी होणं खूप महत्वाचं आहे। आपण सध्या जे व्हिडिओमध्ये बघतोय मूर्तीच्या सोबत आपल्याला मूर्तीच्या आजूबाजूला मोठ्या संख्येनं जे पट्टीचे पोहणारे असतात
ते जे आहेत ते लालबाग राजाचं मूर्तीचं विसर्जन करतायत. त्याच बरोबर आसपास आपण नाव बघतोय, त्या नावेच्या मधून जे आहेत त्या नावेमध्ये जे आहेत ते कुठली आपत्कालीन स्थिती जर उद्भवली तर मात्र लगेच तत्काळ मदत पोहोचावी याकरता आसपासच्या नावेमध्ये जे आहेत ते लाईफगार्ड ठेवलेले आहेत, पट्टीचे पोहणारे जवान ठेवलेले आहेत, जेणेकरून लालबाग राजाचा मूर्ती आणखीन ज्यावेळेस खोल समुद्रात जाईल त्यावेळेस मात्र या मूर्तीचं विसर्जन केलं जाईल तेव्हा कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ही तजवीज, यासाठी ही सुरक्षेची तयारी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडनं, मुंबई पोलीस प्रशासनाकडनं आणि त्याचबरोबर नेव्हीकडनं करण्यात येते. आपण बघतोय की संपूर्ण लक्ष जे आहे मुंबई पोलिसांचं जे आहे सर्वाधिक लक्ष जे आहे ते गिरगाव चौपाटीवर असतं, कारण मुंबईची सर्वात मोठ्या गणेश मूर्तीचं विसर्जन जे आहे ते याच गिरगाव चौपाटीवर होतं.